नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 7 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सार्थक हा घाईने घरी येतो आणि सुधा रडत असते। सार्थक विचारतो की काय झाले, तर लगेच सुधा सांगते की अरे बाबा घरी नाही, कुठे गायब झाले काय माहिती। तर शलाका सांगते की सार्थक मी हात बाबांचा धरला होता, पण मी जरा बिस्किट घेण्यासाठी दुकानात गेले आणि तेवढ्यात त्या वेळात ते माझा हात सोडून कुठे गेले तेच मला माहिती नाही। मी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते माझा हात सोडून कुठे गेले पण मला ते सापडले सुद्धा नाही। सार्थक म्हणतो की शलाका तुला समजत नाही का, तू बाबांचा हातच का सोडला आणि त्यांना तू बाहेरच का घेऊन गेली, त्यांच्या लक्षात राहत नाही हे तुला समजत नाही का? आणि मागे गोदावरीच्या काठावर काय घडले होते हे तुझ्या लक्षात नाही का? आपले ठरले होते ना, बाबांना जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत त्यांना कुठेही बाहेर न्यायचे नाही। वृंदा सुद्धा मुद्दाम शलाकावर रागवते आणि शलाका तुला थोडं सुद्धा समजत नाही का ग, तुझ्या काकांच्या लक्षात राहत नाही, तू त्यांना का बाहेर घेऊन गेली? मागे जेव्हा ते नदीत पडले तेव्हा त्या रेशमाने त्यांना वाचवले आणि आता रस्त्याने किती गाड्या धावतात, कुठे गेले असेल ते, म्हणून सर्वजण आणखीनच टेन्शनमध्ये येतात। सुधा आणखीनच जोराने रडण्यासाठी लागते। सार्थक म्हणतो की आई तू टेन्शन घेऊ नको, मी बाबांना शोधून लगेच घरी घेऊन येतो। सुधा म्हणते की अरे सार्थक कुठे शोधशील तू त्यांना? तेवढ्यात दरवाजामध्ये रेश्मा ही आरविनच्या हाताला धरून घेऊन येते आणि सार्थक तुझे बाबा परत आले असे म्हणते, कारण हा वृंदा आणि रेश्माचा प्लॅन असतो। तर लगेच सार्थक आणि सुधा ह्या बाबांना बघून खूपच खुश होतात। सार्थक लगे बाबांना प्रेमाने मिठी मारतो आणि बाबा कुठे गेला होता तो, किती शोधण्याचा प्रयत्न केला मी। तर लगेच सुधा विचारते की कुठे होतात तुम्ही, म्हणून आकांक्षा ही बाबांसाठी पाणी आणण्यासाठी जाते। वृंदा म्हणते की रेश्मा भाऊजींना तू घरी घेऊन आलीस का? रेश्मा म्हणते की हो काकू, मी त्यांना रस्त्यामध्ये बघितले आणि लगेच काकांच्या हाताला धरून त्यांना घरी घेऊन आले। तर वृंदा आणि रेश्मा ह्या एकमेकींकडे बघून खुश होऊन हसू लागतात। सुधा उठते आणि रेश्माच्या हाताला धरून म्हणते की रेश्मा तू परत यांना एकदा घरी घेऊन आली, तुझे आभार कसे मानू ग मी, मला तेच समजत नाही। तर रेश्मा मुद्दा म्हणते की काकू यात कसले आभार? सुधा लगेच रेश्माला प्रेमाने मिठी मारते, तर रेश्मा आणखीनच खुश होते। त्यानंतर इकडे अंशुमनला डॉक्टर चेक करतात आणि यांना विषबाधा झालेली आहे असे सांगतात। तर सर्वांना मोठा टेन्शन येते। तर अण्णा म्हणतात की अहो विषबाधा झाली नेमकं कशी? डॉक्टर म्हणतात की मला माहिती नाही, पण ही पोलीस केस आहे त्यामुळे अगोदर तुम्हाला तिकडे हे सांगायला हवेत आणि पोलिसांना तुम्ही रिपोर्ट द्या। तर लगेच मालती म्हणते की अहो पण त्यांना विषबाधा होण्यासाठी आमच्या घरामध्ये काहीच खाल्लेले नाही, फक्त 1 ग्लास पाणी पिले आणि त्यांनी बाहेरच काहीतरी खाल्ले असेल। तर लगे डॉक्टर सांगतात ते तुम्ही पोलिसांना सांगा। त्यानंतर इकडे सर्वजण टेन्शनमध्ये आलेले असतात। तर त्यानंतर सार्थक हा रेश्माला विचारतो की रेश्मा बाबांना नेमकं तुला कुठे दिसले? तर रेश्मा ही खोटे सांगते की बाबा हे एका रस्त्यावर होते आणि एक गाडी अशी भरधाव वेगाने त्यांच्या अंगावर येत होती आणि ऐन वेळेस मी तेथे आले आणि बाबांना बाजूला ढकलले, म्हणून त्यांचा पुन्हा एकदा माझ्या हाताने जीव वाचला। वृंदा लगेच देवाला हात जोडते आणि देवा खरंच परत तू एकदा अरविंद काकांचा जीव वाचवण्यासाठी या मुलीला परत पाठवले, म्हणून वृंदा ही मुद्दाम देवाचे। वृंदा म्हणते की रेश्मा पुढे काय झाले? तर रेश्मा सांगू लागते की काकांना तर काहीच आठवत नव्हते आणि मी त्यांना पाणी पिण्यासाठी दिले आणि त्यांच्या हाताला धरून मी घरी घेऊन आले। सुधा म्हणते की रेश्मा तू तर आमच्यासाठी देवीचं रूप आहे, तू एकदा नाही तर 2दा त्यांचा जीव वाचून त्यांना घरी घेऊन आली, तुझे उपकार मी कसे मानू ग? रेश्मा म्हणते की नाही काकू त्यात काय इतकं? तर वृंदा म्हणते की असं कसं ग, नक्की आमच्या घराशी आणि या काकांशी तुझे ऋणानुबंध आहे, म्हणूनच तू अशी कायम त्यांचा जीव वाचवण्यासाठी धावून येते, तू खरंच आमच्या घरासाठी खूप लकी आहे। तर लगेच रेश्मा ही अरविंदला म्हणते की काका यापुढे तुम्ही असे न सांगता कुठे जाऊ नका। तर अरविंद हा रेश्माकडे बघतच असतो आणि रेश्मा ही जाण्यासाठी निघलेली असते। सुधा म्हणते की रेश्मा 1 मिनिट थांब आणि सार्थकला म्हणते की सार्थक आतमध्ये चल, मला तुझ्याबरोबर खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचे। तर सार्थक आणि सुधा आतमध्ये जातात। तर रेश्मा आणि वृंदा खूपच खुश होतात। त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि अंशुमनला उठवण्याचा प्रयत्न करत असतात। अंशुमन उठतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना बघून म्हणतो की तुम्ही? तर इन्स्पेक्टर साहेब अंशुमन ओरडतात तुला इथे येण्यासाठी सांगितले नव्हते तर तू का आलास?
तर लगेच अंशुमन म्हणतो की मी ते ॲनिव्हर्सरीचा केक घेऊन आलो होतो. तर इन्स्पेक्टर म्हणतात की एकीकडे तुमचा डिव्होर्स सुरू आणि दुसरीकडे त्यांना ॲनिव्हर्सरीचा केक घेऊन तू घरी येतो का आणि त्यांना आत्महत्या करण्याची धमकीसुद्धा देतो. तर अंशुमन म्हणतो की मी काहीच केले नाही. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मग काय प्रकार आहे, फूड पॉयझन झालेच कसे. अंशुमन म्हणतो की मी सकाळपासून तर काही खाल्ले नाही, फक्त यांच्या घरी पाणी पिलो आणि तसे असेल तर तुम्ही यांना विचारून बघा. मालती म्हणते की साहेब यांनीच पाणी मागितले, मग आम्ही यांना एक ग्लास पाणीसुद्धा देऊ शकणार नव्हतो का. तर लगेच अंशुमन म्हणतो की नक्की यांनी पाण्यात काहीतरी मिसळले असणार. अंशुमन रडण्याचे नाटक करून म्हणतो की नक्की यांनी पाण्यात काहीतरी मिसळले. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब हे अंशुमनवर खेकसतात आणि तू किती शहाणा आहे हे चांगलेच माहिती आहे, त्यामुळे तू आता इथून चालता हो. तर अंशुमन म्हणतो की याचा जाब तुम्ही यांनासुद्धा विचारा ना, माझ्यावरच कायम आरोप, आणि तसे मी यांच्याविरुद्ध कंप्लेंट केलेलीच आहे. माझासुद्धा वशिला आहे आणि माझेसुद्धा वकील, त्यामुळे मी सुद्धा या देशाचा नागरिक असून माझासुद्धा काही हक्क आहे. अण्णा म्हणतात की साहेब तुम्ही या माणसाचे काहीच ऐकू नका. आनंदी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब यांना घेऊन जा. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे जे काही सांगतात ते बरोबर आहे, चौकशी केल्याशिवाय काहीच करता येणार नाही, म्हणून तो पाण्याचा ग्लास कुठे आहे हे आनंदीला आणण्यासाठी सांगतात. लीना तो ग्लास दाखवते. इन्स्पेक्टर साहेब रुमालाने तो ग्लास उचलून घेतात आणि त्या ग्लासकडे बघत म्हणतात की या प्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय कोणी कुठे जायचे नाही. तर अंशुमनला खूप आनंद होत असतो. त्यानंतर इकडे सुद्धा रेश्माने 2 वेळेस तुझ्या बाबांचा जीव वाचवला आणि तुझ्यासाठी ती कायम बाबांना भेटण्यासाठी घरी येते, तू का तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार होत नाही. सार्थक म्हणतो की ह्या गोष्टी वेगळ्या आणि लग्न वेगळे. लग्नाचा जो काही निर्णय आहे ते आयुष्यभराचं एक बंधन असते आणि त्याचा निर्णय मी इतक्या घाईने कसा घेऊ शकतो, आणि मला कोणती मुलगी हवी अजून मी तिच्याबद्दल विचार केला नाही, त्यामुळे प्लीज हा विचार मी करू शकत नाही, कारण रेश्माबद्दल माझ्या मनात काहीच नाही. सुधा म्हणते की अरे रेश्मामध्ये काय कमी आहे, तू का तिचा लग्नाशी विचार करत नाही. सुधा म्हणते की तिच्यामुळे तुझ्या बाबांचा 2दा जीव वाचला, त्यांच्या तब्येतीत सुद्धा सुधारणा होते, मग तू का तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार होत नाही, ती चांगली सुद्धा आहे. तर लगेच सार्थक म्हणत असतो की आई डॉक्टरांनी सांगितले ना तिच्यामुळे बाबांच्या तब्येतीत सुधारणा होईल, मग ती येईन आपल्या घरी बाबांसाठी, मी तिला तशी रिक्वेस्ट करीन, पण त्यासाठी लग्न का करायला हवे तिच्याबरोबर. सुधा म्हणते की अरे ते तर होईल, पण अरेंज मॅरेज तर होऊ शकते ना, आणि लग्नानंतर तुमच्यात प्रेम तर होऊ शकते. सार्थक म्हणतो जे जर नाही झाले तर काय करायचे. सार्थक जोराने ओरडून म्हणतो की आई तू समजून का घेत नाही. तर सुद्धा म्हणते की ठीक आहे, तुला तुझ्या बाबांच्या तब्येतीची सुद्धा काळजी नाही आणि माझी सुद्धा नाही, यापुढे मी तुला लग्नाचा विषय नाही काढणार. तर सुद्धा आणखीनच रडण्यासाठी लागते. तर सार्थक म्हणतो ठीक आहे आई, तू जे म्हणते तसेच होईल, म्हणून सार्थक धावतच खाली येतो आणि रेश्मा कुठे गेली असे वृंदा आणि शलाकाला विचारतो. तर शलाका सांगते की ती कदाचित ऑफिसला गेली असणार. तर सार्थक लगेच रेश्माला भेटण्यासाठी घाईने ऑफिसमध्ये निघून जातो. तर वृंदा आणि शलाका खूपच खुश होतात. तर वृंदा म्हणते की कसा वाटला माझा प्लॅन. तर शलाका म्हणते की खरंच. केदार म्हणतो की तो महापाताळी आहे तेच खरे. त्यानंतर इकडे गायत्री आत्या आलेली असते आणि ती अंशुमनला पाणी का दिलेस याचा जाब विचारत असते. अण्णा मालती लीना सांगतात की तो माणूस बळजबरीने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो आणि आज तर लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून केक घेऊन आला आणि मुद्दाम हे सर्व करून गेला. तर लगेच गायत्री आत्या म्हणत असते की जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यापासून सावधच राहावे लागेल, आणि तो कसा वागतो हे तुमच्या लक्षात का आले नाही. आनंदी सांगते की आत्या त्या पाण्यामध्ये ती पावडर कुठून आली तेच आम्हाला समजत नाही. गायत्री आत्या म्हणते की नक्की त्यानेच ती पाण्यात पावडर टाकली असणार, पण आपल्याकडे तसा कोणताही पुरावा नाही, पण आता कोर्टात तो तसा पुरावा सादर करणार आणि आपल्याविरुद्ध डाव खेळणार. तर मालती अण्णा खूपच घाबरतात. तर लगेच गायत्री आत्या म्हणते की मी काही होऊन देणार नाही, की काही ना काही त्याच्याविरुद्ध डाव हे खेळणारच, तुम्ही अजिबात घाबरू नका. तेवढ्यात आनंदी म्हणते की अण्णा ह्या गडबडीत मी सार्थक सरांना ऑफिसला येणार नाही हे सांगायचेच विसरले. तर अण्णा म्हणतात की अगं मग तू सांग ना, तुझ्या नोकरीवर आणखीन परिणाम नको होण्यासाठी, म्हणून आनंदी ही बाजूला फोनवर बोलण्यासाठी जाते. तर गायत्री आत्ताही विचार करत असते. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये रेश्मा आणि सार्थक एकमेकांबरोबर बोलत असतात आणि सार्थकला त्याच्या मनातील प्रेम हे ओळखलेले असते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.